राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत अद्याप निर्णय न झाल्यामुळे आजपासून अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानात 10 वर्ष नियमित सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत शासनाने GR काढला होता, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे। यासोबतच नवीन कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करणे, त्यांना समान काम समान वेतन, EPF आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इन्शुरन्स देणे अशा एकूण 18 मागण्यांसाठी राज्यभरातील 33,000 कर्मचारी संपावर उतरले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 ते 1,500 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी व्यक्त केलाय। आंदोलन किती दिवस चालू राहणार ते सांगा। किती वर्षापासून ही मागणी चालू आहे? किती वर्षापासून आपण कार्यरत आहोत? 2007 पासून। समोर पहा मग खाली पाहू। नमस्कार, मी सतीश आहिरे, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी जमलेलो आहोत। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आमचा कंत्राटी कर्मचारी वैद्यकीय अधिकारी पदावर, नर्सिंग स्टाफ असतील, जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या कार्यालयामध्ये कार्यरत आहे। आणि आज पाहता जवळजवळ गेल्या अनेक वर्षांपासून आमची एकच मागणी आहे की आमच्या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं। त्याचप्रमाणे 10 वर्षापेक्षा जास्ती जे कालावधी ज्या कर्मचाऱ्यांना झालेला आहे त्यांची 100% समायोजनाची प्रक्रिया ही 30% प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नगर विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग या जिल्ह्यामध्येच नव्हे तर आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्याचे आमचे कंत्राटी बंधू भगिनी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। आमच्या सर्वांचा पाठिंबा या आंदोलनाला आहे। आणि त्याचप्रमाणे शासन निर्णय 14 मार्च 2024 या दिवशी शासनाने एक सुंदरसा निर्णय पारित केला की अधिकाधिक सर्वांचं समावेशन झालेलं पाहिजे, परंतु त्या कालावधीपासून आजपर्यंत कुठलाही कारवाई झालेली नाही। काही थोडे व्यक्ती कामावरती आले, परंतु अनेक कंत्राटी बांधव आमचे अजून वेगवेगळ्या आशेमध्ये आहेत। आणि हे करीत असताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे सर्व आरोग्य कर्मचारी कायम सेवेमध्ये यावेत ही एक मागणी आहे। आणि अधिकाधिक बदली धोरण आहे। अधिक कर्मचाऱ्यांना पंतप्रधान मातृत्व वंदन योजना, HBT दवाखाना, 15वा वित्त आयोग, नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र या सर्वांच्या माध्यमातले जे कर्मचारी आहेत, आज मागणी एकच आहे की अधिकाधिक कर्मचारी हा कायम सेवेमध्ये परमनंट झाला पाहिजे। आपल्या सर्वांना माहिती की कोविड कालावधीमध्ये गेल्या अनेक आमच्या नर्सिंग बांधवांनी भगिनींनी काम केलेलं आहे। आणि आज आम्ही सर्वजण जिवंत आहोत, ही परमेश्वराची कृपा। अधिकाधिक आता लोकांचं आयुष्य 10 वर्ष 5 वर्ष राहिलेलं आहे। काही लोक सेवानिवृत्त होण्यासाठी काही कालावधी आहे, परंतु शासनाला नम्र विनंती आहे की आमच्या सर्व मागण्यांचा विचार करून आमच्या सर्वांना योग्य न्याय देण्यात यावा। आणि हा जो बेमुदत संप आज या ठिकाणी सर्व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आणि एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून उभारलेला आहे, सर्वांना आव्हान आहे की या आजच्या बेमुदत संपाला सर्व संघटनांनी आम्हाला सहकार्य करावं। नमस्कार, मी गोरख सिंगोले, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी एकत्रीकरण समितीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमच्या समितीमार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांनी 14/3/2024 चा जो शासन निर्णय पारित करण्यात आला त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानात 10 वर्ष नियमित सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समायोजन करण्याचा शासनाने GR काढला। त्या GR ची अंमलबजावणी होताना होणारी दिरंगाई, त्याचबरोबर इतर जे नवीन कर्मचारी आहेत यांच्या वेतनामधील तफावत, नवीन कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन, EPF आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इन्शुरन्स अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातील पूर्ण 33,000 कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणारे सर्व कर्मचारी संपूर्ण राज्यभरातील मुख्यालयामध्ये या संपामध्ये उतरलेले आहेत। त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1 ते 1,500 कर्मचारी या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करतात। यामध्ये जिल्हा रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, ग्रामीण रुग्णालय असेल किंवा जिल्हा परिषद असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी कर्मचारी सेवा देत असतात। तरी या सर्वांची आमचा एक
एकूण 18 मागण्या आहेत. त्यामध्ये समान काम, समान वेतन, कायम इन्शुरन्स, वेगवेगळ्या मागण्या आहेत. या मागण्यांसाठी दिनांक 19 पासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन राज्य शासनाविरुद्ध संपूर्ण जिल्ह्याच्या मुख्यालयात पुकारलेलं आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे बेमुदत आंदोलन चालूच राहील. माझं नाव रुपाली अर्जुन कसरे, जिल्हा रुग्णालय अहमदनगर. आम्ही सध्या सगळेजण बेमुदत संपासाठी बसलेलो आहोत. याचा अगोदर तुम्हाला सगळ्यांकडे आम्ही जे काही दिलेलं आहे संपाबद्दल ते सगळ्यांना माहिती आहे. आणि याच्या अगोदर आम्ही कोविड काळामध्ये राज्य सरकारला ज्या भगिनी देवदूत वाटत होत्या त्याच भगिनींना आज राज्य सरकार रस्त्यावर सोडत आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या भगिनी राज्य सरकारला काय आहेत हे आम्ही दाखवून देण्यासाठी बेमुदत आंदोलन करत आहोत. या आंदोलनात सतीश आहिरे, गोरक्षनाथ इगोले, डॉक्टर आशिष इरमल, गोरक्षनाथ काळे, राहुल पवार, विलास धुमाळ, उदय देशपांडे, सुषमा साठे, रुपाली कचरे, राहुल कोतकर, शुभदा टेपाळे यांच्यासह अनेक आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.